श्री श्री राधा गोविंद देव की जय। श्री श्री गौरनिताय की जय। श्री प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। भद्र पूर्णिमा महोत्सव की जय। निताय गौर प्रेमानंद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्ति भगवते नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्वप्रथम स्वागताच्या प्रातःकाली श्रीमद् भागवत कक्षेमध्ये जसं आपण सूचना केली, आज भद्र पौर्णिमा म्हणजे श्रीमद् भागवतांचा उदय किंवा भागवताची जयंती आपण म्हणू शकतो। आणि ह्या पद्धतीने आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, नरसिंह चतुर्दशी, गौर पौर्णिमा जशी साजरी करतो, त्या कारण त्या दिवशी भगवंतांचा आविर्भाव किंवा भगवंत प्रकट झाले। आणि त्याच पद्धतीने जशी रामनवमी, नरसिंह जयंती जशी असते तशी आज भागवताची जयंती। आजच्या दिवशी या भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पौर्णिमेला श्रीमद् भागवत या भौतिक जगात प्रकट झालं, किंवा सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांसाठी जी पहिली भागवत कथा केली शुक्तामध्ये, त्या भागवत कथेचाच पूर्णाहुती किंवा 7वा दिवस आज पूर्ण झाला। तर नवमी पासून जी भागवत कथा प्रारंभ झालेली, तर नवमी पासून पौर्णिमेपर्यंत। तर नवमी कधी होती? राधाष्टमी होती 31 तारखेला, आणि नवमी 1 सप्टेंबर। तर आज 7 तारीख, 1 ते 7। तर आजचा हा 7वा दिवस, आणि आजच्या दिवशी भागवत कथा पूर्ण झाली, संपन्न झाली। आणि आजच्या दिवशी परीक्षित महाराज वैकुंठात किंवा गोलोक धामामध्ये त्यांनी प्रवेश केला। आणि त्याच भागवत कथा झाल्यानंतर जी कथा त्यांनी परीक्षित महाराजांसाठी केलेली होती, त्याच श्रोत्यांमध्ये शौनक ऋषी सुद्धा बसलेले होते। क्षमा करा, सुत गोस्वामी त्या ठिकाणी होते। आणि ज्या सुत गोस्वामींनी श्री भागवत कथा सुखदेव गोस्वामींच्या मुखातून ऐकली, ती कथा त्यांनी 88,000 शौनकादी ऋषींसाठी ती कथा पुन्हा नैमिषारण्यामध्ये केली। आणि मग त्यानंतर अशीच ही भागवत कथा एक नंतर एक नंतर एक नंतर श्री प्रभुपादांच्या कृपेमुळे आजपर्यंत आपल्याला भागवत रूपी ग्रंथ किंवा भागवत रूपी भगवंत आपल्याला प्राप्त झालेले आहे। मी काही दिवसापूर्वी सांगत होतो की जसं आंब्याचं झाड असतं,
आणि आंब्याच्या झाडावरची जी कैरी असते, कच्चा आंबा, ती कैरी जर जमिनीवर पडली किंवा दगड मारून किंवा काठीनं आपण काढला आणि जमिनीवरती जर तो कैरी पडली, कच्चा आंबा, तर तो जास्त दिवस लोणचं वगैरे केल्यानंतर टिकत नाही. पण जो आंबा अलगद प्रमाणे आपण हळू काढून एका हातातून दुसऱ्या हातात जमिनीवर न फेकता किंवा जमिनीवर न आपटता जर तो हळूवारपणे आपण घेतला आणि त्याचं जर लोणचं बनवलं तर भरपूर काळापर्यंत टिकतं. आणि तसंच हा श्रीमद भागवतम एका मुखातून किंवा एका भक्ताकडून, एका भागवताकडून, एका भागवत भक्ताकडून दुसऱ्या भागवत भक्तापर्यंत तो पोहोचले. आणि म्हणून सांगितलं पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो भुवी भावुका. तर भागवत ग्रंथ जो आहे एक भक्ताकडून दुसऱ्या भक्तापर्यंत त्यांच्या हातामध्ये किंवा त्यांना प्रदान केलेलं, जो प्राप्त केलेला हा ग्रंथ असा कुणी मध्ये खंड पडलेला नाही. एवं परंपरा प्राप्त इमं राजश्रयो सहकाले नेहमता योगो नष्ट परंतप. एका भक्ताकडून दुसऱ्या भक्तापर्यंत, दुसऱ्या भक्ताकडून तिसऱ्या भक्तापर्यंत अशी भक्तांच्या परंपरेमध्ये हा भागवत आपल्याला प्राप्त झाला. आणि भागवत कथा फक्त 7 दिवस किंवा सप्ताहच नाही, तर भागवत नित्य भागवत सेवेचे. तर 2 प्रकारचे भागवत आहे, एक आहे व्यक्ती भागवत आणि एक आहे ग्रंथ भागवत. ज्यावेळी व्यक्ती भागवत या भौतिक जगामध्ये प्रकट होतात त्यावेळी आपण त्यांचा जो जन्मोत्सव साजरा करतो त्याला आपण व्यास पूजा म्हणतो. कारण ते व्यास देवांचे प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून त्यांना आपण व्यास पौर्णिमा किंवा व्यास पूजा, गुरु पौर्णिमे दिवशी व्यास पौर्णिमा देखील म्हटलं जातं. कारण व्यास देवांचे ते प्रतिनिधित्व करतात म्हणून. आता दररोज सकाळी आपण मंगलारतीच्या वेळी भले आपण आरती भगवंतांची करतो, पण गुणगौरव आपण गुरुजनांचा करतो. वंदे गुरव श्री चरणारविंदम. आणि गुरु नाही, गुरव. गुरव म्हणजे बहुवचन. गुरु एक वचन आहे आणि गुरव म्हणजे बहुवचन आहे. मग त्याच्यामध्ये शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, चैत्य गुरु, सगळे गुरु आहेत. फक्त आपण जर गुरु म्हटलं तर मग एक गुरु झाले. सिंग्युलर आणि प्लुरल जसं म्हणतो, एक वचनी आणि बहुवचनी. तर भरपूर गुरुजन जे आहेत आपले, शिक्षा दीक्षा सगळ्या गुरुजनांचं आपण स्मरण करतो. नंतर भगवत नामाचा जप करतो, पुन्हा शिवप्रभुपादांची गुरुपूजा आपण करतो. कारण व्यक्ती भागवतच्या कृपेनेच आपल्याला ग्रंथ भागवत प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणाले भागवत शुनिया भागवत रसस्थानी. आपण प्रोफेशनल जे भागवत कथाकार आहेत, ऐकायला सुंदर वाटतं, ऐकायला सुंदर वाटतं. अगदी संगीतमय कथा, वाचने आणि इतर संगीतमय वाद्य वगैरे सुंदर वाटतं ऐकायला. पण जर ती व्यक्ती भागवत ग्रंथाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करत नसेल, त्याचा अर्थ ती व्यक्ती जर शुद्ध भक्ती करत नसेल, तर त्या भागवत ग्रंथाचा फक्त एक मनोरंजन म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. आत्मरंजन होते, मनोरंजन होते. पण कित्येक लोक करोडो लाखो रुपये खर्च करून भागवत कथा करतात, पण त्याच्यामध्ये रूपांतर हृदयावरती होणार होतं. एक प्रहार शरीरावरती आणि दुसरा हृदयावरती. तर तिथं कोणताही प्रहार होत नाही, हृदयावरती काहीच नेमून त्याला म्हटलेलं आहे मनोरंजन. त्याच्यात सगळ्या आनंदाने काही काही ठिकाणी तर चहाची पद्धत, चहा पिण्याची व्यवस्था असते, त्यानंतर धूप दाणे ठेवलेले असते, पान गुटखा तिथं थुकायची, पण उठायची आवश्यकता नाही, तिथंच थुकायची आवश्यकता तयार केलेली असते. आणि आनंद जो असतो त्या ठिकाणी भगवंतांचं जे सिद्धांत आहे तो सिद्धांतावरती चर्चा करण्याऐवजी किंवा सिद्धांत कमी आणि भगवंतांच्या लीलेमध्ये जास्त
आपल्याला इंटरेस्ट असतो म्हणून भगवंतांच्या लीला आणि त्यामध्ये जो रास पंच अध्यायी आहे भागवताचा दशम स्कंद अध्याय क्रमांक 29 पासून 33 पर्यंत 29, 30, 31, 32, 33 हे जे 5 अध्याय जे आहेत त्याला रास पंच अध्यायी म्हणतात. आणि रास पंच अध्याय ऐकायला फार सुंदर वाटतं सगळं. आणि मग जयती ते दिकम गोपी गीत वगैरे म्हटल्यानंतर सगळे भक्त भावावेश आणि भाव उत्पन्न. पण तो दशम स्कंद भगवंतांचं जे मुखारविंद आहे त्या मुखारविंदापर्यंत पोहोचण्या अगोदर भगवंतांच्या चरणांचं दर्शन घेणं आवश्यक आहे. आपण भक्त असल्यामुळे भगवंतांच्या चरणांची धूळ किंवा चरणामध्ये आपलं स्थान. जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना भगवंतांना मारायचं आहे आणि म्हणून त्यांना डायरेक्ट भगवंतांचा चेहरा बघायचा. आपलं स्थान भगवंतांच्या चरणामध्ये. आणि जे कंस आहेत हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू असे जे आसुरी प्रवृत्तीचे राक्षस जे आहेत त्यांना भगवंतांची हत्या करायची, भगवंतांना मारायचं आहे आणि म्हणून त्यांना भगवंतांचा चेहरा इंटरेस्टेड. आपण भगवंतांच्या चेहऱ्यामध्ये नाही, आपण भगवंतांच्या चरणामध्ये. आणि तेही कृष्णाच्या चरणामध्ये. राधा राणींचे चरण आणि राधा राणींची जी भक्ती आहे ती तर आपण विचार सुद्धा करू शकतो. फक्त राधा राणींच्या चरणांचं दर्शन घेतल्यानं आपल्याला राधा राणींची शुद्ध भक्ती कधी प्राप्त होऊ शकणार नाही. जोपर्यंत भगवतचा पहिल्या स्कंदापासून 9व्या स्कंदापर्यंत आपण भगवंतांची शक्ती आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत. शक्ती राधा राणी आहे आणि भगवंत शक्तिमान आहे. तर शक्तिमान पासून शक्ती उत्पन्न होते आणि त्या शक्तिमानाचं कार्य जेव्हा आपण सिद्धांतिक स्वरूपानं आळस न करता, सिद्धांत शुलिया न करे आलस. सिद्धांत मध्ये कंटाळा येतो, आळशीपणा येतो, काय तेच पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू, आपण शरीर नाही आत्मा आहोत, ते सारखं सारखं ऐकणं कंटाळा येतो. पण लीला इतके वेळी सुंदर होत. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे सुरुवातीपासून जे भगवंतांचे जे चरण आहेत त्या चरणापासून भगवंतांचं दर्शन घ्यायची पद्धती जशी आहे. आपण डायरेक्ट भगवंतांचा चेहरा बघत नाही. आणि कधी कधी दुर्भाग्याची गोष्ट आहे कित्येक जण मंदिरात येतात भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या समोर आल्यानंतर डोळे बंद होतात. त्यांना जेव्हा बघायचं असतं तेव्हाच त्यांचे डोळे बंद होतात. आता ते स्वतः डोळे बंद करतात की भगवंतांना त्यांना दर्शन देण्याची इच्छा नसते. हा मोठा गंभीर प्रश्न. भगवंत जरी आपल्या समोर जरी साक्षात प्रकट झाले तरी त्यांना पाहण्याची योग्यता आपल्यामध्ये नाही. किंवा भगवंत प्रकट जरी झाले आपण पाहण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांचं तेज आणि त्यांचं ऐश्वर्य आपण डोळ्यामध्ये आपली शक्ती नाही की आपण ते सामावून घेऊ शकू. आणि म्हणून अर्जुनाने भगवंतांना सांगितलं भगवंताने जे आपलं विराट रूप आहे ते विराट रूप आपण काय करा, बंद करा आणि सर्वसाधारण द्विभुजधारी रूप मला काय का दर्शन करू दे. आणि हे ऐश्वर्यशाली रूप मला पाहू शकत नाही. तुमची इतकी मुख, इतके हजारो हात जिकडं तिकडं तुम्हीच दिसत आहात आणि ते मी तुम्हाला पाहणं माझ्यासाठी प्राय अशक्य झाले. आणि म्हणून तुम्ही सर्वसाधारण रूपामध्ये मला आता दर्शन द्या. तर कधी कधी लोकांना काय होतं की ज्यावेळी आपण राधा कृष्णांच्या लीला ऐकतो आणि राधा कृष्णांच्या लीला ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये सुद्धा असाच विचार येतो की या राधा कृष्णांच्या लीला म्हणजे आपण जसं या भौतिक जगामध्ये काम वासनेच्या लीला असते, काम वासनेचे आपले प्रेमाचे संबंध तथाकथित का असेल. संबंध तर होतो आपण प्रेमाचे, पण त्या ठिकाणी प्रेम नसून त्या ठिकाणी फक्त काम वासना. आपण म्हणतो शुद्ध प्रेम आहे, तुझ्याप्रती माझं हृदय आहे, सगळं जे काही आहे निस्वार्थ प्रेम. असा तो आपण निस्वार्थ प्रेम ज्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. पण या जगामध्ये निस्वार्थ प्रेम राहिलेलं
नाही. श्री श्री राधा गोविंद देव. आणि जसं चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारक अधिकाम, कृष्णेंद्रिय प्रीती वांछा धरे प्रेमन. जेव्हा आपण आपल्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हटलेलं आहे काम, आणि भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करणं त्याला म्हटलेलं आहे प्रेम. आता आपल्याला काय वाटतं, काम म्हणजे फक्त काम वासना. तर काम म्हणजे फक्त काम वासना नाही, तर इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी जेही कार्य करतो ते पूर्ण त्या काम मध्ये चालतं. आणि या संसारामध्ये सगळं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की सगळं आपण जे काम वाचण्याच्या अधीन आहे, तसेच भगवंतांच्या लीला सुद्धा काम वाचण्याच्या अधीन असतात. ज्यावेळी श्री प्रभुपाद अमेरिकेमध्ये राधा कृष्णांचं भक्ती किंवा राधा कृष्णांना फर्स्ट इंट्रोड्यूस केलं, सुरुवात, ते तिथे शिष्य किंवा नवीन युवक विचारायचे, कृष्ण तर भगवंतांनी स्वीकारू शकतो, ऐकलंय पण कृष्ण भगवंत आहेत, राम आहे, पण त्यांच्याबरोबर सुंदर युवती कोण आहे, ती सुंदरची मुलगी ती कोण आहे? कारण त्यांना पण वाटत ती गर्लफ्रेंड वगैरे आहे त्या दिवशी, ती सुंदर भगवंतांची युवती ही कोण आहे? तर उदाहरण दिलं जातं, जसं एक गोशाळेमध्ये भरपूर गायी असतात आणि त्या गोशाळेमध्ये एकदा आग लागली, आणि आग लागल्यानंतर गायी सगळ्या भरपळून गेल्या आणि घाबरल्या, आणि त्या गायी घाबरल्या, भरपळून गेल्या. त्या अग्नी पाहिल्यानंतर त्याच्यातल्या एक गायीला तिला दिमागावरती किंवा आपल्या बुद्धीवरती असा प्रभाव किंवा ताण पडला की तिला जिथंही लाल रंग दिसायचं तिला त्याचा अग्नीच, ती घाबरायची, लाल रंग दिसला ती घाबरायची, कारण ते तिने अग्नी पाहिलेली होती त्या गोशाळेमध्ये. तसंच आपण इतकी काम वासना बघितलेली आहे, आपल्याला जिथं दिसेल तिथं कामच दिसतं. त्यामुळे भगवंतांच्या लीलेमध्ये सुद्धा आपल्याला काम वासनाच दिसते, कारण आपण तेच बघितलेलं आहे सगळीकडे. आपली दशा त्या गायीसारखी झालेली आहे. अग्नी एकदा बघितली की लाल रंग दिसला म्हणजे ती अग्नी. तसंच आपण भौतिक जगामध्ये काम वासना पाहिल्यामुळे राधा कृष्णांच्या लीलेमध्ये देखील आपल्याला काम वासनाच दिसते. काही दिवसापूर्वी कुणीतरी एक रील बनवलेली, आजकाल रील प्रसिद्ध आहे, व्हिडिओ वगैरे बघायची इच्छा आहे, 30-40 सेकंदाची रील फास्ट. तर एका गणपतीच्या जिथं गणपती बनवून कुंभाराजवळ किंवा मूर्तिकाराजवळ गणपती विकले जातात, त्या ठिकाणी कृष्ण रूपी एक गणपती होता, बासुरी वाजवणारा, आणि साधारण एक गणपती, एक कृष्ण रूपी गणपती आणि जन्माष्टमीसाठी जे लड्डू गोपाल किंवा कृष्ण बनवतात गोकुळाष्टमीसाठी ते. तर त्यांनी जर भगवंतांचा जर वार्तालाप झाला, जसा पॉडकास्ट असतो तसा गॉडकास्ट, भगवंतांचे जर प्रश्नोत्तर झाले तर त्याच्यामध्ये चर्चा काय झाली असे कोणीतरी आपली बुद्धी चालवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यावेळी कृष्णांच्या मूर्तीनं किंवा भगवंतांनी गणपतीला विचारलं, त्याने कृष्ण रूप धारण केलेला गणपती म्हटले आहे, गणराय तू तर आज अगदी माझं स्वरूप धारण केलेलं. म्हणजे बाबा माझ्याकडे तेवढी कुठं शक्ती आहे तुमचं स्वरूप धारण करण्याची. माझ्याकडे तर लोक सगळे धर्म अर्थ काम मोक्ष धनम देही पुत्रम देही ऐश्वर्य देही किंवा संपत्ती देही त्याच्यासाठीच माझ्याजवळ. आणि गणराया गणपती कृष्णाला सांगू लागले, म्हणजे तुझं चांगलं, तुझ्याजवळ चांगले कॉलेजची मुलं मुली येतात, प्रेमाचे प्रकरण घेऊन येतात, कारण का तू प्रेम करण्यामध्ये प्रसिद्ध आहे, प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. तर ही जे भौतिक जगातलं प्रेम, आपल्याला जे प्रेम आपण म्हणतो ते प्रेम नाही आहे हे सिद्ध करण्यासाठीच भगवंत भगवतारूपी अवतार त्यांनी घेतले. आणि जेव्हा आपण भगवताच्या प्रथम स्कंदापासून नवम स्कंदापर्यंत भगवंतांच्या सर्व अवतार त्यांची शक्ती समजण्याच्या स्तरावरती. आता जसं मी सांगितलं की भगवंतांच्या लीला ज्या आहेत
तर पद्मपुराणामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. पद्मपुराण जे अगदी प्रसिद्ध असं आपल्या सनातन संस्कृतीमध्ये पद्मपुराण, स्कंदपुराण जे आहे, त्या पद्मपुराणामध्ये आता भागवत कथा जी परीक्षित महाराजांसाठी केली ती 5000 वर्षापूर्वी अप्रॉक्स केली. आपण जी जन्माष्टमी केली 5252 जन्माष्टमी आपण केली 2025 जे वर्ष चालू आहे. 5252 वर्षापूर्वी 19 जुलै तो दिवस होता इंग्लिश कॅलेंडर नुसार, बुधवारचा दिवस, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र ज्या दिवशी भगवंत प्रकट झाले. आणि शास्त्रानुसार वर्णन आहे की भगवंत 125 वर्ष या पृथ्वी तलावरती राहिले आणि भगवंत स्वधामी निघून गेले. आणि भागवतच्या पहिल्या स्कंदात वर्णन आहे, कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभिः कलौ दृष्टाम एषां पुराणं अर्थ उदित. ज्या दिवशी भगवंत आपल्या धामी निघून गेले, स्वधाम उपगते, आपल्या स्वधामी निघाले. आणि कुणाला घेऊन? धर्म ज्ञानादिभिः, धर्म आणि ज्ञान या दोघांना भगवंतांनी आपल्या सोबत घेऊन गेले. आणि त्याच दिवसापासून हा दुस्तर किंवा दुष्कृत्य असा कलियुग प्रारंभ झाला. भगवंत गेल्यानंतर, भगवंत गेल्यानंतर समजा 50-100 वर्षांनी जरी म्हटलं तरी 5000 वर्षापूर्वी आपल्याला भगवत ग्रंथ प्राप्त झाला. पण पद्मपुराण तर त्याच्या लाखो वर्षापूर्वी त्याचं वर्णन केलं. भागवत ग्रंथ झाल्यानंतर पद्मपुराण नाही. पद्मपुराण, स्कंदपुराण हे भागवत ग्रंथ आपल्याला प्राप्त होण्यापूर्वी त्याची रचना झालेली आहे. तर याचा अर्थ ही भागवत कथा पहिली नसून आपल्याला जे प्राप्त झालं भागवत, आपण म्हणतो पहिली आहे, जे व्यासदेवांनी गणेशजींच्या मार्फत लिहून काढलं. पण त्या अगोदर सगळ्यात पहिली भागवत कथा जर म्हणाल तर उद्धवजींनी भगवंतांच्या राण्यांसाठी 16,108 पत्नी ज्या होत्या भगवंतांच्या, ज्यांना महिषी म्हटलेलं आहे, द्वारकेच्या राण्या, त्या भगवंत गेल्यानंतर इतकं त्यांना असहनीय झालं, इतक्या दुःखी झाल्या की त्या दुःखाच्या डोंगरापासून किंवा दुःखातून बाहेर येणं त्यांना कठीण व्हायचं. आणि त्यांच्यासाठी उद्धवजींनी कुसुम सरोवराच्या तटावरती 1 महिना भागवत कथा केली. आणि जशी जशी ती भागवत कथा ऐकू लागल्या, त्या कथा ऐकते वेळी एक राणी भगवंतांच्या धामाला निघून गेली. मग शांडिल्य ऋषीने भागवत कथा केलेली. अशा कित्येक भागवत कथा आपण म्हणतो पहिली, कारण आपल्याला जे भागवत प्राप्त झालंय लिखित रूपामध्ये, वाङ्मय रूपामध्ये, ती भागवत कथा परीक्षित महाराजांसाठी सुखदेव गोस्वामींनी आजच्या दिवशी 5000 वर्षापूर्वी शुकताल मध्ये एका वटवृक्षाच्या खाली गंगा नदीच्या काठावरती त्यांनी केली. तर पद्मपुराणात वर्णन करण्यात आलेलं आहे, पादो यदीयो प्रथमा विधेयो तृतीया तुर्यो कथितो याद उरु नाभिस्तथा पंचमदिवासस्थो भोजन्तरामलोलयुगलं तथान्यो कंठस्तु राजन्नवमो यदीयो मुखारविन्दं दशमं प्रफुल्लम् एकादशो यस्य ललाटपट्टम् शिरोऽपि दुर्गादश एव भाति तमादिदेवं करुणानिधानम् तमालवर्णं सुहितावतारम् अपार संसार समुद्र सेतुं भजामहे भागवत स्वरूपम्. भजामहे भागवत स्वरूपम्. तर पद्मपुराणामध्ये किती सुंदर वर्णन करण्यात, जसं आपण गोविंदजींचं दर्शन घेतो
जे सुंदर असे गोविंदजी सर्व संसाराला आकर्षित करणारे कृष्ण सकर्षती इति कृष्ण. तर जसं त्यांचं आपण दर्शन घेतो चरणांपासून मुखारविंदापर्यंत, तसं भागवताचं दर्शन किंवा भागवत म्हणजे देखील साक्षात भगवंतच आहे, वाङ्मय रूपी, शब्द रूपी. तर भगवंतांचे जे चरण जे आहेत ते भागवतचा प्रथम आणि द्वितीय स्कंद म्हणजे भगवंतांचे चरण, तिसरा आणि चौथा भगवंतांच्या मांड्या, पाचवा स्कंद भगवंतांची नाभी म्हणजे पोट, सहावा स्कंद भगवंतांची छाती, सातवा आणि आठवा स्कंद भगवंतांच्या बाहू भुजा, नववा स्कंद भगवंतांचा कंठ, श्री रेखांत कंठ. आपण दामोदर अष्टकमध्ये श्री रेखांत 3 रेखा त्यावरती आहे. 10वा स्कंद भगवंतांचं मुखारविंद, 11वा स्कंद भगवंतांचं कपाळ आणि 12वा स्कंद भगवंतांचे सुंदर घोंगराळे केस, जसे गोल 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 आहेत भगवंतांचे कुरळे केस ज्याला म्हणतो. तर अशा भगवंतांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. त्यांनी आपलं अवतरण यासाठीच घेतलेलं आहे, कारण ते करुणेचे सागर आहेत. तमाम वृक्षासारखा गडद त्यांचा वर्ण आहे. सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी, जीवन रूपी अथांग संसार सागर पार करण्यासाठी हे भागवत ग्रंथ एकमेव सेतू म्हणजे ब्रिज, एकमेव सेतू आहे. आणि तेच भगवंत या भागवत रूपाने प्रकटलेले आहेत. अशा त्या भागवताला मी भक्तिपूर्वक नमन करतो. किती सुंदर स्पष्ट आहे सगळं. आपण ऐकत नाही किंवा आपल्याकडे अर्ध ज्ञान असल्यामुळे आपल्याला वाटतं नाही सगळं सारखं. पण शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट, तिथी, तारीख, वेळ, काळ सगळं अगदी पूर्ण डिटेल मध्ये वर्णन आहे. आपण फक्त अध्ययन करणं बाकी, आणि किती जरी केलं ते आपल्यासाठी कमीच आहे. का अथांग महासागराप्रमाणे ते पाणी जसं आपण मोजू शकत नाही. जर कोणी गेलं म्हटलं तर आम्ही पाणी मोजायला 1 ग्लास 1, 2 पागल आहे. समुद्राचं पाणी कधी कोणी मोजू शकत नाही. त्याचप्रमाणे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते कधीही न संपणार, कधी न संपणार. आता विचार करा, ज्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारावरती जे भौतिक शास्त्र जसं रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री, फिजिक्स हे सगळे तयार झाले, अर्थशास्त्र, गणित, विद्या, तीच युनिव्हर्सिटी नालंदा विश्वविद्यालय 6 महिने जळत होतं. किती? 6 महिने. ज्या आध्यात्मिक ज्ञानाचा एक छोटासा एक भाग जर म्हटलं तर आपण हरकत नाही. तर ते इतके ग्रंथ होते त्या युनिव्हर्सिटी किंवा विश्वविद्यालयामध्ये. तर मोगल काळामध्ये जेव्हा त्यांनी पेटवली ती युनिव्हर्सिटी, 6 महिने फक्त ते ग्रंथ जळत राहिले, पुस्तक. तर ते 6 महिने जळत राहिले, किती ग्रंथ होते असे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून भारताला सोने की चिडिया म्हटलेलं होतं यासाठी, कारण का सगळ्या डिटेल ज्ञान, मग ते विमान असो, हेलिकॉप्टर असो, संगणक असो, कम्प्युटर असो, सगळं भारतातूनच सगळं भेटलेलं. त्याचे ग्रंथ 6 महिने जळत राहिले, म्हणजे किती मोठी ग्रंथांची संख्या असेल त्या ठिकाणी. आणि आपल्याला वाटतं आपल्याला किती 1-4 पुस्तक आहेत, नाही, अथांग महासागर. आणि त्या महासागराचा मेरू किंवा जर त्याचा सार जर म्हटला तर मध्ये भागवत रूपी ग्रंथ प्राप्त झाले. कारण भगवंत स्वतः त्या भागवत रूपामध्ये वाङ्मय स्वरूप अवतरित झाले. तर या भागवतामध्ये जसं वर्णन करण्यात आलं की भागवत 12 स्कंद रूपी भगवंतांचं दर्शन आणि भगवंतांच्या चरणापासून भगवंतांच्या मुखारविंदापर्यंत आपण दशम स्कंद आहे. आणि आपण ऐकलं रास पंच अध्याय म्हणजे भगवंतांचं हृदय, भगवंतांचं हृदय रास पंच अध्याय. तर भगवंतांना किती सुंदर अशा लीला असते. आपण फक्त ऐकल्यानंतर मंत्रमुग्ध होतो. ते जे गोपी गीत किंवा ज्या प्रार्थना आहेत
त्या प्रार्थना जर त्या सूर आणि ताल आणि लय जर आपण जर व्यवस्थित वापरला, ते गाता गाताच आपण मंत्रमुग्ध होऊ शकतो. अर्थ तर मग काय प्रश्नच नाही. आराध्यो भगवान व्रजेशतनयस् तद्धाम वृंदावनम रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेणया कल्पिता. श्रीमद्भागवतं प्रमाणमूलम् प्रेमापुमार्थो महान् श्रीचैतन्य महाप्रभोमतमिदं तत्रादराम्नानपरः. महाप्रभूंनी आपल्याला भक्ती शिकवली. आराध्य भगवान व्रजेशतनय. कोणाची भक्ती? वृंदावनाचे ईश म्हणजे नंद महाराज, त्यांचे पुत्र. अगोदर सोन्याचे कॉइन किंवा करन्सी नोट्स कागदी पैसे नव्हते. धान्य धनवान गवई धनवान. ज्याच्याजवळ अधिक गायी आहे तो धनवान आहे आणि अधिक धान्य आहे तो धनवान. कोविड काळामध्ये ज्यांच्याजवळ धान्य होतं तेच ऐश्वर्यशाली होते. बाकी किती पैसे असलेले, किती सोन्याचे नाणे असलेले काही सोन्याचे बिस्किट थोडी खाणार चहामध्ये बरोबर. तर म्हणून वैदिक सभ्यतेमध्ये धान्य धनवान गवई धनवान. तर सगळ्यात अधिक गायी नंद महाराजांजवळ होते. 9 लाख फक्त त्यांच्या घरी. मग त्यांचे भाऊ उपनंद, सुनंद, मग 6 लाख, 5 लाख, किती कोट्यावधी गायी होत्या. तर ते ईश ब्रजेश तनय. तनय म्हणजे पुत्र. तद्धाम वृंदावनम. आणि फक्त भगवंतच नाही, त्यांचा धाम देखील आपल्यासाठी आराध्य आहे. आणि कुणाच्या पद्धतीने आपण भक्ती केली पाहिजे, कुणाच्या पद्धतीनांचं अनुसरण करून व्रजवधू वर्गेन या कल्पिता. व्रजवधू वर्ग म्हणजे सगळ्या गोपी आणि त्यांची श्रेष्ठ श्रीमती राधाराणी. आणि कशा पद्धतीने? श्रीमद भागवतम प्रेमा कुमार महान. जे अमल पुराण आहे भागवतम, ते आपल्याला प्रेम प्रदान करणार. आणि मत कोणाचं आहे? माझं आणि प्रभुपादांचं नाही. चैतन्य महाप्रभू मतविदम. हे चैतन्य महाप्रभू जे राधा आणि कृष्णाचं एकत्रित स्वरूप आहे, त्यांचं मत. ज्यावेळी भगवंत एक भगवंत 2 बनतात, देह भेदव गतवतव, एक शरीर 2 बनतात, त्यावेळी ते राधा आणि कृष्ण बनतात. आणि राधा आणि कृष्ण ज्यावेळी एक होतात त्यावेळी ते चैतन्य महाप्रभू. तर असं हे भागवत आपल्याला श्री प्रभुपादांच्या कृपेमुळे आजच्या दिवशी आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर काय आहे या भागवतामध्ये कमीत कमी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जसं भौतिक जगामध्ये सांगितलं जातं, एक म्हण आहे, नकल करने के लिए भी अकल चाहिए. कॉपी करायसाठी सुद्धा बुद्धी पाहिजे. नंतर पेपर आहे गणितचा आणि कॉपी घेऊन गेलाय विज्ञानाची. जसे एक फक्त पेपर लिहित होते, त्यांना सांगितलेलं ओपन बुक टेस्ट म्हणजे पुस्तक बघून तुम्ही निबंध लिहू शकता. आणि पेपर होता भक्ती रसामध्ये सिंधूचा आणि ते उपदेशामध्ये घेऊन बसले. त्यांचा प्रश्न बघितला, प्रश्न तरी ह्याच्यातले नाहीच आहे, प्रश्न तर भक्ती रसामध्ये सिंधूचे. आणि म्हणून नकल करणे केले भी अकलचे. तर आज आपण 7 दिवस तर कथा करणार नाहीये, पण 7 मिनिटांमध्ये आपण कमीत कमी भागवतच्या कुठल्या स्कंदामध्ये कोणता प्रसंग महत्वाचा आहे. तसं भागवतचा प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक अध्याय, प्रत्येक श्लोक 4 लाईन मध्ये, त्याचा एक लाईन किंवा एक शब्द देखील महत्वाचा. तो प्रत्येक शब्द जरी आपण अनुभवायचा प्रयत्न केला तरी आपल्याला भागवताची प्राप्ती किंवा भागवताची कृपा प्राप्त होऊ शकते. तर 12 स्कंद जे आहेत ते 12 स्कंद म्हणजे असे स्कंद तर आहेत 12, पण पुस्तक आहेत किती? 18 व्हॉल्यूम म्हणजे ग्रंथ आहेत 18, स्कंद आहेत 12. एकूण अध्याय 335 आणि 335 अध्यायापैकी 90 अध्याय फक्त कृष्ण लीलेसाठी दशम स्कंदामध्ये, म्हणजे 1/3 1/3 तर फक्त कृष्ण लीलाच आहे.
आणि 2/3 मध्ये भगवंतांची शक्ती आणि बाकीचं वर्णन आहे. तर पहिल्या स्कंदामध्ये वर्णन आहे की परीक्षित महाराजांना मिळालेला श्राप 7 दिवसामध्ये मृत्यू होणार म्हणून शृंगी ऋषी शमीकांचे पुत्र त्यांनी दिलेला श्राप. आणि तो श्राप प्राप्त होताच ते सर्व राजनीती किंवा सर्व ऐश्वर्याचा त्याग करून गंगातीरी ते जाऊन बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी सर्व ऋषी मुनी पंचक्रोशीतून संपूर्ण ब्रह्मांडातून जे आले त्यांना वेगवेगळे उपदेश देऊ लागले. मरणासन्न व्यक्ती जो आहे ज्याला 7 दिवसामध्ये मृत्यू प्राप्त होणार आहे त्यांनी काय करावं? कोणी म्हणते कथा करा, कोणी म्हणते कीर्तन करा, कोणी म्हणते यज्ञ करा. त्यांचा मुलगा तर म्हटला की मी आता सगळे जे सर्प आहेत त्यांना नष्ट करण्याचा यज्ञ करणार, उध्वंस करताना सर्पाची जातीच मिटून टाकणार, कुठला सर्प तुम्हाला दंश करतो. आणि महाभारताच्या प्रसंगापासून पहिल्या स्कंदाची सुरुवात आणि त्यामध्ये प्रसिद्ध अशी कुंती महाराणींची प्रार्थना. कुंती महाराणी भगवंता म्हणते, भगवंता तुम्हीच आमचं रक्षण केलेलं आहे, आता जर तुम्ही तो निघाले तर कसं होणार? आणि हात जोडून जाताना चांगला आशीर्वाद द्या, बुद्धी द्या, नाही जाताना काय द्या? कष्ट द्या. विपदः संतुतः तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भवदर्शनम. भगवंता बस कष्ट द्या, त्रास देत राहा, म्हणजे तुमचं स्मरण होईल. तुमचं स्मरण झालं की दर्शन होईल. आणि एकदा दर्शन झालं की पुन्हा जन्म मृत्यूचं दर्शन नाही. भगवान थोडे दिवस थांबले, सगळ्यांचं रक्षण झालं. विष्णुदेवांचं महाप्रयाण झालं 9व्या अध्यायात. विष्णुदेवाने भगवंतांची स्तुती केली आणि एका राजानं देश काल विभागवित, टाइम प्लेस अँड सर्कमस्टन्स जे आपण म्हणतो, देश काल आणि परिस्थिती, ती आपण कोणी तयार केलेली नाही, ती भीष्मदेवाने सांगितले. देश काल विभागवित, टाइम प्लेस अँड सर्कमस्टन्स, देश काळ आणि परिस्थिती. ते त्यांना विराम दिल्यानंतर भगवंत आपल्या द्वारकेसाठी प्रस्थान करणार होते. भगवंत द्वारकेत आले आणि सोबत अर्जुनाला घेऊन आले. द्वारकेत भगवंतांचं सुंदर स्वागत झालं भगवंतांचे सर्व भक्तांनी. आणि त्या काळी आपल्या घरच्या टेरेसवर उभारून भगवंतांच्या राण्यांनी, दासींनी, तिथं असलेल्या ज्या वेशांनी देखील भगवंतांचं दर्शन कशा पद्धतीनं केलं, द्वारका कशी सुंदर सजवलेली होती त्याच्यावर. आणि त्यानंतर अर्जुन अगदी दुःखी परिस्थितीनं ज्यावेळी वापस आले आणि अर्जुनाला पाहिल्यानंतर युधिष्ठिर महाराज चिंतित झाले. कारण युधिष्ठिर महाराजांना अगोदरच अपशकुन दिसत होते. भगवंतांच्या ज्या मूर्ती किंवा विग्रह देवी देवतांच्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू येणं, कुत्र्यांचं रडणं, आपत्काल, हे सगळे अपशकुन दिसत होते. आणि त्यात हा अर्जुन असा दुःखी होऊन आला. त्यानंतर त्यांना कळालं काहीतरी झालेलं. विचारलं अर्जुनाला, काय कारण, काय इतका दुःखी? कुठल्या स्त्री तुझ्या समोर आली की इच्छा व्यक्त केली ती तू पूर्ण करू शकला नाही का? कोणी तुझ्यासोबत विवाह करायची इच्छा केली, तू विवाह नाही केला का? कोणत्या ब्राह्मणाप्रती तुझा अपराध झाला का? कोणी इच्छा व्यक्त केली युद्ध करण्याची आणि तू पळून आला का? आपली पाठ दाखवून काय कारण आहे? भरपूर कारण विचारलं. आणि कारणांची लिस्ट मध्ये त्यांनी एक विचारलं, आम्हा सर्वांचे रक्षण करणारे श्री हरी ते कसे? आणि हरीचा शब्द नाव तोंडातून ऐकल्यानंतर जोरात क्रंदन करत आजचा पक्षी होतो, पण जोर जोरात फुंके देत अर्जुन रडू लागला. सांगितलं, जे सर्वांचं रक्षण करणारे हरी आम्हाला सोडून निघून गेले. आणि हे ऐकल्यानंतर लगेच पांडवांनी ग्रहत्याग करून उत्तरेकडे हिमालयाकडे त्यांनी प्रस्थान केलेला. एकेकाचा मृत्यू हळूहळू त्या ठिकाणी त्यांना स्वर्गवास किंवा भगवंतांची प्राप्ती. त्यानंतर त्या विदुराने धृतराष्ट्राला अगदी ओरडून सांगितलं, म्हणजे काय मूर्ख असतात, ज्यांच्या घरात तू ज्यांच्या मुलाला मारण्यासाठी तयार त्यांच्याच घरात पडू नये. कुत्र्याला टाकलेली भाकरी जशी टाकतात तसं तो खातोय. त्याने धृतराष्ट्राने देखील ग्रहत्याग केला. आणि जेव्हा सगळं हे झालं त्यावेळी कलीनं प्रवेश केलेला आणि परीक्षित महाराज राजा झाले. आता परीक्षित महाराजांच्या राज दरबारामध्ये
कलीनं कसा प्रवेश केला आणि त्यावेळी धर्मरूपी बैल आणि पृथ्वी ती गाय जी आहे पृथ्वी रूपी गाय त्याच्यावरती आक्रमण करते वेळी परीक्षित महाराजांनी पाहिलं आणि त्या कलीला दंड देते वेळी त्यांनी सांगितलं की तू इथून निघून जा. पण तो कली घाबरून लगेच त्यांनी आश्रय घेतलेला आहे परीक्षित महाराजांचा आणि परीक्षित महाराजांनी त्यांना 4 स्थान राहण्यासाठी दिलेले आहे. ज्या ठिकाणी मांसाहार होतो, व्यभिचार होतो, मादक द्रव्यांचं सेवन होतं आणि 4 जुगार खेळले जाते. हे 4 स्थान ते प्रभुपादांनी नियम तयार केले. कोणी कोणी वाटते इस्कॉनचे हरे कृष्णवाल्यांचे नियम आहेत पण नियम ते आहेत परीक्षित महाराज आणि कलीला दंड आणि पुरस्कार 17व्या अध्यायामध्ये 4 त्यांना दिलेले स्थान आणि 5वं स्थान त्यांनी मागितलं जबरदस्ती 2 नंबरचा पैसा आणि धन ज्यावेळी एकत्र होतं तिथं मला राहण्यासाठी स्थान द्या. आणि त्यावेळी ठीक आहे म्हणते 5वं धरली आणि त्याच क्षणी मग कधीनं प्रवेश केलेला आहे परीक्षित महाराजांच्या कोषागारामध्ये खजिन्यात. आणि जरासंधांचा पुत्र सहदेव याचं जबरदस्तीनं जो मुकुट काढून घेतलेला होता त्या मुकुटामध्ये जाऊन कलीनं प्रवेश केला. आणि तो कली ज्या दिवशी त्या मुकुटात होता त्याच दिवशी तो मुकुट परीक्षित महाराजांनी धारण केला आणि 7 दिवस पाणी अन्न कशापासून थोडेही कष्ट न झालेले परीक्षित महाराज थोडी तहान लागली आणि विचलित झाले आणि एक मेलेला सर्प क्षमिक ऋषींच्या गळ्यात त्यांनी टाकले आणि त्यांच्या मुलाने श्राप दिला हे घृणित कार्य जे कोणी केलेलं असेल त्याला 7 दिवसामध्ये मृत्यू यावा. आणि ते परीक्षित महाराज आता सर्व काही सोडून गंगेच्या काठावरती आलेले आहे. तर हा पहिला स्कंद ज्या ठिकाणी हे संपूर्ण वर्णन करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये ब्रह्मांडाची निर्मिती आणि ईश्वराच्या विराट मूर्तीचं दर्शन. ते ब्रह्मांड कसं तयार झालं, ब्रह्माजींनी ही सृष्टी कशी तयार केलेली आहे, भक्ती योग कसा श्रेष्ठ आहे त्याचं प्रतिपादन केलं आणि त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. जर ज्याच्या भागवताच्या दुसऱ्या स्कंदात चैतन्य महाप्रभू मध्वाचार्य 48 वर्ष किंवा 40 वर्ष जे राहिले पण आफ्रिकेमध्ये हजारो वर्ष राहणारे झाड आहेत. मग याचा अर्थ नाही की हजारो वर्ष राहिलेले झाड चैतन्य महाप्रभूपेक्षा श्रेष्ठ. मग ती शुद्ध भक्तीचं वर्णन दुसऱ्या स्कंदात केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी प्रभुपाद देतात की एखादा व्यक्ती जर 12 वर्षाचा झाला त्याने विधिवत आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा घेऊन घरी असो किंवा मंदिरात असो 7 वेळा भगवंतांना भोग आणि 8 वेळा भगवंतांची आरती हे नियम चालू करणं आवश्यक आहे. किती वयाच्या 12व्या वर्षापासून. नंतर कर्दम मुनी आणि देवहूतींची कथा त्या ठिकाणी वर्णन करण्यात आले आणि कपिल देवांचा क्षमा करा दुसऱ्या झाला. तिसऱ्या स्कंदामध्ये सुरुवात आहे विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद. विदुर आणि मैत्रेय यांच्या संवादामध्ये मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादात सगळ्यात प्रसिद्ध वर्णन भगवंत किती दयाळू आहे. अहो बकीयं स्तनकालकूटं जिघं सयायत्यपि असाधवी लेभे गतिं धात्री उचितं तत्पुण्यं तं मादयानं शरणं व्रजेम. एक स्त्री जी कालकूट नामक विष आपल्या स्तनाला लावून आली आणि भगवंतांना दूध पाजण्याच्या निमित्तानं ती विष पाजून मारण्यासाठी आली पण भगवंतांनी तिला काय केलं आपल्या धामात धात्री नच बनवला. आई मुच्चता मुच्चता म्हणू लागली पुत्र सोड मला सोड मला. आचार्य म्हणतात 2च वेळा का म्हटले 4 वेळा पण म्हटले अरे मुलगा सोड एकदा सुद्धा म्हटले 3 वेळा पण म्हटले पण 2च वेळा त्याला प्रार्थना केली इह लोकातून मुक्त कर आणि परलोकातून देखील मुक्त कर. मला स्वर्गातील लोकांमध्ये देखील जायचं नाही मला तुमच्या धामात जायचं. फक्त पुतनाच्या लिहिण्यावरतीच 7 दिवस कथा होऊ शकते.
आचार्य इतकी त्याच्यावरती टीका टिप्पणी करतात, भगवंतांनी ती पूतना इतकं सुंदर रूप धारण करून आली, तिने डोळे बंद केलेले होते. का डोळे बंद केले याचंही कारण भगवंतांनी विचार केला की जर मी हिच्या डोळ्यात डोळे घालून जर बघितलं, ही सुंदर रूप धारण करून आले एका लक्ष्मीप्रमाणे, जर मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि प्रेम झालं तर काय? आपो मी इशारा हो गया. आणि प्रेम झालं तर मी प्रेम झालं तर तिला मारणार कसं? म्हणून भगवंतांनी डोळे झाले. भगवंतांनी डोळे झाकले, शिवजींचं स्मरण करतायत भगवंत, जे शिवजी त्यांच्या दर्शनासाठी आलेले होते आणि यशोदेने त्यांना परत पाठवलेला आसेश्वर महादेव, जे ते जवळ बसलेले वाट बघत कधी मला भगवंत दर्शन देते, आणि त्यांचं स्मरण करत आहेत म्हणून डोळे बंद केलेले. आणि शिवजींना भगवान म्हणत आहेत, तुम्ही जर प्रसिद्ध आहे हा राजा भीष पिण्यासाठी माझी तरी पहिलीच वेळ आहे. त्यासाठी भगवंत एका लहान बालकाची भूमिका निभावत आहेत आणि म्हणून परस्त्रीला बघून भगवंत डोळे झाकलेले. असं कुठला एक शास्त्र इतकं डिटेल मध्ये आपल्याला आचार्यांनी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरजी गोस्वामी पाद यांच्या ठिकाणी. तर त्यानंतर कर्दम मुनी आणि देवहूती यांचा संवाद, कपिल मुनींच्या सांख्य योगावर आधारित जी शिकवण जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आई त्यांची होती देवहूती आणि कर्दम मुनी पती त्यांचे वडील, आणि कपिल देवांनी सांख्य योग, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. कपिल देव भगवंत साक्षात सांख्य रूप अवतरित झाले, पण त्या अगोदर त्यांच्या घरी 9 कन्या जन्माला आल्या. त्या 9 कन्या म्हणजे नवविधा भक्ती आहे. आणि ज्या ठिकाणी नवविधा भक्ती होते त्या ठिकाणी भगवंत प्रकट होते. आणि त्यांनी आपल्या वडिलांना पहिला उपदेश दिला, म्हटले काय बाबा घरात संन्यास घ्या, आणि वडिलांना पाठवलं आणि नंतर आईला त्यांनी उपदेश दिलेला. आणि त्या श्रद्धेमध्ये ते वर्णन करतात, सता प्रसंगा ममवीर संकेतो, जेव्हा माझे भक्त एकत्रित येतात त्यावेळी माझ्या गुणांवर्णन, माझ्या लीलांचं श्रवण आणि कीर्तन करतात. आणि त्या श्लोकापासून मग काउन्सिलिंग सिस्टीम प्रारंभ झाली. त्या श्लोकापासून सता प्रसंगा ममवीर संकेतो, 3रा स्कंद 25वा अध्याय श्लोक संख्या 25, तो श्लोक आहे. सता प्रसंगा ममवीर संकेतो. हृदकर्ण रसायन कथा, जेव्हा आपण कथा ऐकतो तेव्हा ते कठोर हृदय हळूहळू मृदू होतात, आणि जोशना आत्मनी, तेव्हा तो उत्साह निर्माण होतो भक्तीचा, आणि त्यावेळी भक्तीची सुरुवात होते. हृदय शुद्ध झाल्यानंतर आपल्याला वाटतं आपण आता भक्ती करताना ती प्रॅक्टिस आहे. जेव्हा खरी भक्ती चालू होणार तेव्हा 100% हृदय शुद्ध झालेलं असणार. तर तो सांख्य योग. 4थ्या स्कंदामध्ये धर्मनिष्ठित राजकारभार, जसा पहिल्या स्कंदाचा आधार जो आहे, किंवा जर एक शब्दामध्ये पहिला स्कंद समजायचा असेल, भक्ती धर्माचा प्रारंभ, 2रा स्कंद विश्वाची निर्मिती, 3रा स्कंद स्थितीचे ज्ञान, आणि 4था स्कंद धर्माधिष्ठित राज्यकारभार कसा करावा त्याचं पूर्ण वर्णन. मग ध्रुव महाराजांची कथा, सगळ्यात प्रसिद्ध ध्रुव महाराजांचं स्वामी कृतार्थोस्मी वरम नयन. मला कोणत्याही भक्तानाच्या अपेक्षा नाही भगवंत, मला धर्म, स्थैर्य, आयु, पुत्र, हे म्हणतात आपण मंत्र संकल्प करतात काही, बस ते काचेचा तुकडा प्राप्त करण्यासाठी आलेलो होतो, पण तुमचं दर्शनच माझ्यासाठी एक डायमंड, अभिदिव्य रत्न, एक रत्न प्राप्त झालं, मला कशाचीही अपेक्षा. आणि त्या ठिकाणी जो प्रसिद्ध वर्णन आहे की ध्रुव महाराज वैकुंठात चाललेले आहेत, आणि त्यावेळी त्यांची इच्छा झाली, माझी आई सुनीती जर माझ्या सोबत असली असती वैकुंठ गमनाच्या वेळी तर किती चांगलं झालं. आणि त्यावेळी ते नंद आणि सुनंद जे घेऊन जायसाठी आलेले, त्यांनी सांगितलं, ते बघा
पूर्व याने दक्षिता, ते समोर जे विमान चाललेलं आहे त्याच्यामध्ये तुमची आई ऑलरेडी पुढे चाललेली आहे. त्या तात्पर्यात प्रसिद्ध तात्पर्य जे आहे प्रभुपादांचं, त्या तात्पर्यामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आपले आहेत, ज्यांनी 10,000 शिष्य बनवले, 108 मंदिर बनवली, संपूर्ण जगाला भगवंत दिले. त्यासोबत 12 वर्षामध्ये 14 वेळा पृथ्वीचं भ्रमण करून इतक्या उदार वयामध्ये सर्वांना ज्यांनी कृष्ण दिले ते प्रभुपाद देत आहेत की माझे गुरु महाराज म्हणायचे, म्हणजे कोण? भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. माझे गुरु महाराज म्हणायचे की जर एक जरी शुद्ध भक्त तयार झाला तर माझं गौडीय मिशन सक्सेसफुल आहे. पण मी म्हणतो, प्रभुपाद देत आहेत, मी म्हणतो जर या कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये माझा एक शिष्य जर शुद्ध भक्त झाला, त्याच्या शक्ती भक्तीच्या शक्तीवरती तो मला भगवत धामात घेऊन जाऊ शकतो. जसं या ठिकाणी ध्रुव महाराज आपल्या आईला घेऊन चाललेले आहेत आपल्या भक्तीवरती, तो शिष्य माझा मला घेऊन जाऊ शकतो. जर आपण वाचलं ध्यानपूर्वक किती म्हणजे प्रभुपादांची नम्रता आहे आणि लिहून त्यांचा अनुभव पण केलेला असेल. आणि म्हणून प्रभुपाद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचा तिरोभाव दिवशी दुपारी 12 वाजता जेव्हा श्रद्धांजली पुष्पांजली होते आणि प्रभुपाद श्रद्धांजली अर्पण करत होते, त्यावेळी प्रभुपाद म्हणाले की तुम्ही सर्वजण माझे शिष्य म्हणून जे आलात ते सर्व तुम्ही शिष्य नसून माझ्या गुरु महाराजांनी पाठवलेले तुम्ही सर्व प्रतिनिधी आहात. आणि तुम्ही युवक आणि युवतींनी मला जी मदत केली त्याच्याबद्दल मी फार तुमचा ऋणी आहे. थँक्यू व्हेरी मच. म्हणून प्रभुपाद रडून आपले प्रवचन होते आणि रडलेला आवाज क्लिअर आहे, रडतायत माईक मध्ये आवाज रडतात. तसं नाही फक्त लिहिलं सगळ्यांना धन्यवाद दिले, सर्व हृदयापासून त्यांनी ते अर्पण केले भगवंतांच्या चरणी. तर ध्रुव महाराजांचं उपाख्यान, त्यानंतर दक्ष प्रजापतींचा यज्ञ, भगवान शिव आणि त्यांची महिमा, वैष्णव अपराधाचं फळ काय आहे. एक ते या ठिकाणी वैष्णव अपराध म्हणजे काय आणि वैष्णव अपराधाचं फळ काय आहे याचं वर्णन. वैष्णव अपराधाचं फळ इतकं भयानक आहे, कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. आपण जर ऐकलं, जर कुणाला सांगितलं की वैष्णव अपराध असं फळ आहे, तो म्हणा तुमची भक्ती पण नको, विष्णू पण नको आणि वैष्णव पण नको. बस चैतन्य चरितामृतच्या मध्य लीलेच्या 15 अध्यायाचा 115वा जो श्लोक आहे, 215 नंबर, त्या श्लोकामध्ये प्रभुपाद तात्पर्यामध्ये पद्मपुराण, स्कंद पुराण, कृष्ण जन्मखंड असे वेगवेगळे तात्पर्यामध्ये प्रभुपाद देतात. आणि त्या ठिकाणी प्रभुपादांनी स्पष्ट दिले की जो भक्त वैष्णव अपराध करतो त्याचं ऐश्वर्य, त्याची संपत्ती, त्याची भक्ती, त्याचं तेज, त्याचबरोबर त्याचा मुलगा सुद्धा नष्ट होतो. He loses his son. मुलगा सुद्धा नष्ट होतो. किती भयंकर आहे. त्यामुळे आपण अशा अपराधापासून वाचवण्यासाठी दक्ष शिवजी तर शांत आहे, पण दक्ष प्रजापतीने केलेला अपराध, त्याला जो वाटायचा अभिमान, मी 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 अहम, जसे मैं मग डोकं कापण्यात आलं, मग बकरीचं डोकं लावलं आणि मग मैं चालू मैं. तर वैष्णव अपराध शिवजी आणि सतींचं जे पूर्णपणे वर्णन, तर 4थ्या स्कंदात ध्रुव महाराजांची तपस्या, त्यांची प्रार्थना, आदर्श राजकारभार, पृथु महाराज आणि दक्ष प्रजापतींचा हा संवाद. 5वा स्कंद विश्वाचे भूगोल आणि खगोलशास्त्र. कोणाच्या डोक्यात सुद्धा घुसत नाही. मंदिरात जेव्हा आपण 5वा स्कंद अध्ययन करतो, वाचता सुद्धा इतके मोठे मोठे श्लोक आहेत, तर फक्त वाचून पुढे जायचं, बस ते डोक्यावरून जात असेल. जसं विमान जसं जाते आकाशातून, तसं आपल्या बुद्धीच्या बाहेर दूर करून निघून. सूर्याची गती, चंद्राची गती, पृथ्वीचं फिरण्याची गती, खगोलशास्त्र
आपल्याला वाटते चंद्र जवळ आहे, पण प्रभुपाद देतात सूर्य आपल्यापासून सगळ्यात जवळ आहे. आपल्याला जे काही शाळेत शिकवलेलं आहे ते टोटली मिसगाईड आणि चुकीचं शिकवलं. आपल्याला शाळेत शिकवलं सूर्य मध्ये आहे, पृथ्वी त्याच्या बाजूने फिरत आहे, 9 ग्रह फिरत आहे. पण ते सन सेंट्रिक मेथड चुकीचं आहे. जिओ सेंट्रिक मेथड भागवतच्या 5व्या स्कंदात पृथ्वी मध्ये आहे आणि बाकी सगळे ग्रह पृथ्वीच्या भोवती फिरत आहेत. आणि सूर्य जेव्हा फिरतो त्यावेळी 60,000 मैल 1 सेकंदाला त्याची गती आहे. किती? 60,000 मैल पर सेकंड. म्हणजे किती स्पीड असेल आपण विचार सुद्धा आपला. सूर्य आता संध्याकाळ होणार समोर येतो पश्चिमेला 12 तासानंतर, पण सूर्याची गती किती? आकाशातील तारे आणि मग त्या ठिकाणी किम पुरुष प्रल्हाद महाराज वेगवेगळ्या भक्तांनी केलेली प्रार्थना भगवंतांची. आणि मग भरत महाराज प्रसिद्ध उदाहरण 5व्या स्कंदातील, जे एका हरणाप्रती आसक्त झाले आणि हरणाचं शरीर प्राप्त करायला गेलेले हरीची भक्ती करण्यासाठी, पण हरी न करता करता हरण चालू होते. त्याचे नागपूरमध्ये आमचे एक भक्त होते, ते म्हणायचे नागपूरचे भक्त हरी हरी म्हणा, हल्दीराम हल्दीराम म्हणू नका. कारण का हल्दीरामचं पॅकेट किंवा हल्दीरामचे जे पदार्थ भेटतात ते नागपूरमध्ये तयार होतात. नागपूर त्याचं मेन केंद्र. तर हरी करण्यासाठी किंवा हरीच्या प्राप्तीसाठी गेलेले हरणाप्रती आसक्त झाले. तर 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रत महाराज, भरत महाराज आणि तेच मग जडभरत, ज्यांनी राजा रघुगणाला मार्गदर्शन केलं. राजा रघुगण आत्मसाक्षात्कारासाठी चाललेले कुठं चाललेले? गंगासागर. सारे तीर्थ बार बार, गंगासागर एक बार. म्हटलं अरे तू तिथे चालला म्हणजे तिथं जाऊन सुद्धा तुला आत्मसाक्षात्कार होणार आहे का? म्हणजे किती मोठी तपस्या कर, पाण्यात आपल्या पोटी आग पेटून घे, कडक उन्हामध्ये बस, थंडीमध्ये पाण्यात राहून भक्ती कर, गृहस्थ आश्रमाचं पालन कर, वर्ण आश्रम 100% पालन कर, ब्रह्मचारी कठोर पालन कर. भगवंताची भक्ती जोपर्यंत भेटणार नाही, जोपर्यंत विना महत्पाद रजोभिषेकम, भक्तांच्या चरणांचं धुतलेलं पाणी घेऊन डोक्यावरून जोपर्यंत आंघोळ करणार नाही तोपर्यंत भक्ती प्राप्त होणार नाही. जबरदस्ती पाय खेचलं नाही, त्यांच्या आशीर्वादाने. तर हे जडभरत आणि राजा रघुगणाचा संवाद. आणि त्यानंतर पृथ्वी, भूमंडळ, नारकीय लोकांचं वर्णन. भागवताचा 5वा स्कंद आणि 26वा अध्याय आणि 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन. रौरव, महारौरव, कुंभीपाक, तामिश्र, अंधकामिश्र. तसं तर गरुड पुराणानुसार 84 लाख नरक आहेत. किती? 84 लाख. पण परीक्षित महाराजांजवळ वेळ नव्हती आणि जर नरकांचंच वर्णन करत असले असते तर मग 7 दिवस संपून गेले असते. आणि म्हणून मेन जे आहे सारांश सांगितलं. आणि सारांश सांगितल्यानंतर कर्मफळ पुनर्जन्माचे विमोचन ज्यावेळी केलं तर परीक्षित महाराजांना चिंता वाटू लागली की भगवान इतकी कठोर दंड कसे दिले जाऊ शकतो. देवाच्या कडे किती म्हणजे भगवंत कठोर आहे. मग त्याचा चेहरा बघितल्यानंतर शुद्धदेव गोस्वामींना कळालं की अनेक भीती येते, चिंता की भगवान असे कसे कठोर असू शकतो. पूर्वी तर सांगितले जे मारायला आले त्यांना त्याने आई बनवलं आणि आता इतके दंड का. आणि मग लगेच 6व्या स्कंदाच्या सुरुवातीलाच त्याने अजामिलाचं उपाख्यान प्रारंभ करून एकदा भगवंतांचं नाव घेतल्यानं त्यांना कसा सेकंड चान्स, पुनर्जन्म कसा प्राप्त झाला त्याचं वर्णन अजामिलाचं उपाख्यान भागवताचा 6वा स्कंद आणि 1ल्या अध्यायापासूनच त्यांनी वर्णन केलं. त्यांनी परीक्षित महाराजांनी विचारलं की जेव्हा एखादा हत्ती सुंदर तलावामध्ये किंवा नदीमध्ये आंघोळ करतो आणि पुन्हा जर येऊन आपल्या अंगावरती माती फेकून घेत असेल तर मग आंघोळीचा फायदाच काय? आंघोळीचा काय फायदा?
मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की दंड तर भेटतात, पुन्हा त्यांना दंड भेटल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते, पुन्हा पुण्य संपल्यानंतर मर्त्य लोकं विशंती. मग त्यावेळी शुद्ध भक्तीचं वर्णन परीक्षित महाराजांसाठी केलं. आणि त्यावेळी अजामिलाची कथा आणि नारायणाचं नाव घेतल्यानंतर त्यांचा उद्धार, यमदूत आणि विष्णुदूतांचा संवाद, आणि यमदूत जेव्हा पुन्हा परत गेले यम लोकांमध्ये, त्यांनी सांगितलं मग आम्हाला तुम्हीच राजा आहे, तुमच्यावरती सुद्धा कोणीतरी आहे, तिथे गेल्यानंतर थांबवा आम्हाला, म्हणजे थांबा. म्हणजे कोण होते? म्हणजे अगदी सुंदर दिसणारे शंखचक्र गदापद्म धारण केलेले निळ्या रंगाचे तेजस्वी पुरुष होते. म्हणजे ते माझ्याही भगवंतांचे, माझ्या स्वामींचे सेवक आहेत, आणि ज्यांचा मी सेवक आहे ते पण सेवक आहेत. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं जे तिलक धारण करतात, कंठीमाळ तुळशी धारण करतात, त्यांच्या जवळ सुद्धा जायची आवश्यकता नाही. संकेतम परिहास्य तवा, जर कोणी बोट जरी केलं ते बघा हरे कृष्ण वाले, संकेतम संकेत केला, परिहास्य तवा चेष्टा मस्करी करते वेळी सुद्धा भगवंतांचं नाव घेतो, तरी सुद्धा त्यांना भगवंतांची कृपा प्राप्त होणार आहे. कोण म्हणतंय? यमराज. त्यांनी सांगितलं 12 महाजन आम्ही आहे, आणि 12 महाजनांमध्ये कोण कोण आहे? बली महाराज, चतुष्कुमार, नारद, हे सगळे 12 महाजनांच्या पदचिन्हांवर चालल्यानंतर महाजन एक गतत्स पंथा, तो पंथ शुद्ध भक्तीचा आहे. त्यानंतर वृत्रासुर आणि चित्रकेतू यांचा संवाद, असुर असून भगवंतांची प्राप्ती. वृत्रासुर काही ठिकाणी वर्णन आहे शास्त्रामध्ये, ज्या भागवतामध्ये वृत्रासुराचं वर्णन नसेल ते भागवत डुप्लिकेट आहे. एवढी म्हणजे त्याची प्रार्थनेचं महत्व, वृत्रासुराची प्रार्थना. असुर असून त्यांनी भगवंतांची प्रार्थना केली, त्या वृत्रासुराची प्रार्थना. मग 7वा स्कंध, वेळ तर थांबत नाही, 7वा स्कंध भक्ती आणि असुर वृत्ती, महाअवतार नरसिंह. भक्ती आणि आसुरी वृत्ती कशी असते, आणि आसुरी प्रवृत्तीमध्ये भक्तीचा विजय, त्यामध्ये प्रल्हाद महाराज बाल भक्ताचा आदर्श. प्रल्हाद महाराजांनी आपल्या आईच्या गर्भामध्ये काय शिकवलं? प्रल्हाद महाराजांनी आपल्या मुलांना काय शिकवलं? मित्रांना, वर्ग मित्रांना, चला हम खेलेंगे म्हणजे बसा भक्ती करा. कौमारम आचरे प्राप्यो धर्मान भागवतानिह, दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवम अर्थगम. वयाच्या 5व्या वर्षापासून, 18 वर्षापासून किंवा 80 वर्षापासून नाही, जेव्हा काहीच हातात होत नाही त्यावेळी भक्ती करा. मग त्यावेळी भगवंतांचं नाव सुद्धा येऊ. मग त्यावेळी आले कुठून आले यम आले, राम येत नाही, यमच नाव येत. त्यामुळे संपूर्ण जीवन कर्मकांड आणि भोग वृत्तीमध्ये गेल्यानंतर कुठं नव्हतं. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे, भजन करून साधन करून मरते जानले. किती आपण भक्ती आणि साधना केलेल्या मृत्यूच्या वेळी त्याची परीक्षा होते. आणि म्हणून मृत्यूला द फायनल एक्झाम, वार्षिक परीक्षा, फायनल आपण त्याच्यानंतर परीक्षा आपण ज्या देतो 6 महिने या वर्षाच्या आहेत, ती फायनल एक्झाम, टोटल फायनल एक्झाम. त्यानंतर हिरण्यकशिपूचा अहंकार आणि भगवान नरसिंह देवांचं प्राकट्य. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितुम, एका भक्ताची वाणी सत्य करण्यासाठी एका खांब्यातून ते प्रकट झाले. स्तंभे सभायाम मृगम न मानुष. खांब्यात आई वडील कोण आहे? खांबाच आहे. त्यामुळे आपल्या भक्तासाठी भगवंत कोणत्याही रूपात येऊन त्याचं रक्षण करू शकतात. ब्रह्माजी म्हटले जावा, लक्ष्मी म्हटले मी तरी, हा माझा पती म्हटले मी नाही जाते त्याच्याजवळ, कोणीच जायला तयार नाही. शेवटी मग प्रल्हाद महाराजांनाच पाठवलं. आणि प्रल्हाद महाराजांना पाहिल्यानंतर भगवंत शांत झाले. शांत नरसिंह, पहिले होते उग्र नरसिंह, आता झाले शांत नरसिंह. नरसिंह भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणजे काय पाहिजे म्हणजे मी जर मागायला लागलो तर मग बिझनेसमॅन झालो. तुम्ही भक्ती झाली, प्रकट झाली म्हणून माझी इच्छा मागितली तर फायदा काय? म्हणजे नाही, माझी इच्छा आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी कधी तुमची शक्ती स्वीकार केली नाही,
त्यांना शुद्ध भक्ती द्या तुमच्या चरणामध्ये बस. म्हणजे ते तर 21 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. काळजी नसावी. गेलेले 7 तुझे 7 आणि भविष्यातले 7 21 पिढ्यांचा उद्धार म्हणजे. आणि म्हणजे माझ्या दुनियामध्ये कधीही काम वासना जन्म घेणार नाही. हा आशीर्वाद आहे. काय आशीर्वाद आहे. कधी विचार तरी केलाय का आपण भगवंतांच्या समोर कधीच माझ्या हृदयामध्ये काम वासना जागृत होणार नाही असा आशीर्वाद. एका असुर कुळात जन्मलेलं बालक किती वय वर्ष तर ते प्रल्हाद महाराजांची स्तुती. आणि नंतर जे 4 वर्ण आणि 4 आश्रम यांच्या वर्णन केलेले आहे. ज्यावेळी युधिष्ठिर महाराज आणि नारद मुनी यांच्यातील संवाद, मग ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, आदर्श पारिवारिक जीवन, ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो गुरोहितम आचरण दासवत्नीचो सुबे सुदृढ सौहृद. नारद मुनी वर्णन करून सांगतात की ब्रह्मचारी म्हणजे कोण. घरात राहणारा बॅचलर तो बाप आहे, बॅचलर डॅडी, तो ब्रह्मचारी होऊ शकत नाही. मी घरी आहे, माझं लग्न झालं नाही, मी घरी आहे, घरी राहणारा ब्रह्मचारी होऊ शकत नाही. ब्रह्मचारी गुरुकुले, गुरुच्या आश्रमात, वसंतांतो गुरोहितम, राहतो कुणाच्या प्रसन्नतेसाठी, गुरुच्या प्रसन्नतेसाठी, तो ब्रह्मचारी. मग त्याने कशी कपडे घालावे, सायं संध्या सूर्याची उपासना, हातामध्ये दंड, गुरुसाठी भिक्षा, ते वर्णन केल्यानंतर आदर्श पारिवारिक जीवन, मग गृहस्थांसाठी वर्णन केलं नारदांनी. का? कारण परीक्षित क्षमा करा युधिष्ठिर महाराजांनी त्या राजस्व यज्ञामध्ये विनंती केली, नारद मुनी काहीतरी मार्गदर्शन करा. आपण जसं म्हणतो ग्रहमेधी, ते म्हटले मी मूढधाय, मूढधी. मूढधी म्हणजे संसारातला सगळ्यात पागल माणूस मी आहे. कोण? युधिष्ठिर महाराज. म्हटलं इतका मी आसक्त झालेलो आहे त्या संसारामध्ये, तुमच्यासारख्या साधूंची कृपा झाल्याशिवाय माझं गत्यंतर नाही. आता भागवत मध्ये 3 लोकांना हरिदास म्हटलेलं आहे, त्यांचं नाव घेतलेलं नाही. एक आहे युधिष्ठिर, दुसरे आहे उद्धव आणि तिसरे गिरिराज पर्वत. आणि या तिघांमध्ये हरिदास वर्य ते आहे गिरिराज. तर हे म्हणतायत की मी असत आहे संसारामध्ये. आणि त्यांच्या बाजूला द्वारकाधीश बसलेले आहेत कृष्ण. त्यांना सांगा खरंच काहीतरी सांग. यांच्यात तर 5 जणांमध्ये एक बायको आहे, माझ्या तर 16,108 आहे. मी किती असत आहे, मला पण काहीतरी सांगा. आणि त्यावेळी नारदांनी आदर्श पारिवारिक जीवन सांगितले. आणि त्यात ते वर्णन करतात की घरी असणारे साप, मुंग्या, किडे, डास यांना मारायचं नाही. यांना आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. तर याचं वर्णन त्यांनी केलं. आणि त्यानंतर मग 7व्या स्कंदामध्ये जीवनातील अवस्थामध्ये भक्ती कशी करावी याचं शिक्षण संपन्न झाल्यानंतर 8वा स्कंद कोणता होता? गजेंद्र मोक्ष. हत्ती आणि राजा म्हणून त्याचं नाव काय? गजेंद्र. आणि त्याच्या चरणांचा आश्रय कोणी घेतला? मगरीने. आणि म्हणून भगवंत गरुडावर बैसवणी माझा कैवारी जो आला, तर कैवारी नारायण भगवंत आले. त्यांनी गजानंद्र किंवा गजाननाचा त्या हत्तीचा उद्धार नाही केला. त्यांनी सगळ्यात पहिला उद्धार कोणाचा केला? मगरीचा केला. प्रश्न विचारला मगरीचा कसा? बोलवलं कोणी भगवंतांना, प्रार्थना कोणी केली आणि उद्धार कोणाचा? म्हणजे भगवंतांना बोलवलेले तर होते गजेंद्र, पण माझ्या भक्तांच्या चरणाचा आश्रय त्या मगरीने घेतला म्हणून त्याचा उद्धार पहिला. आणि त्याचा उद्धार केल्यानंतर समुद्र मंथनामध्ये प्राप्त झालेली लक्ष्मी, धन्वंतरी, अमृत कलश, त्यानंतर वामन अवतार जो आपण 2-4 दिवसापूर्वी द्वादशीला केला, वामन द्वादशी, आणि मत्स्य अवतार आणि विविध अवतारांचं वर्णन 8व्या स्कंदामध्ये शुकदेव गोस्वामींनी केलेलं. 9वा स्कंद आदर्श राजांची वंशावळी. जे चंद्र वंशामध्ये, सूर्य वंशामध्ये इतके राजे झाले त्यांची पूर्ण नावं देखील आहेत. कधी जर चुकून वेळ भेटला मोबाईल मधून तर आपण 9वा स्कंद बघू शकतो. मोबाईल मध्ये सगळ्यात पण जर चुकून वेळ भेटला तर
आणि नावं सुद्धा अगदी डिटेल मध्ये, कोणाचा मुलगा कोण, त्याचा मुलगा कोण, त्याचा मुलगा कोण, त्याचा मुलगा कोण, अशी पूर्ण वंशावळीच आहे. चंद्रवंश आणि सूर्यवंश. आणि त्यामध्ये मग अमरीश, हरिश्चंद्र, प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्रांचं रामराज्य 2 अध्यायामध्ये वर्णन केलं. किती? 2 अध्यायामध्ये. आणि सुखदेव गोस्वामींनी 2 अध्यायामध्ये कौसलेंद्र राम, कौसल्याचा राम कसा होता, त्यांचं राज्य कसं होतं त्याचं वर्णन केलं. आणि फक्त 2 श्लोकांमध्ये कृष्णलीला केली. किती? 2 श्लोक. 2 अध्यायामध्ये रामलीला आणि 2 श्लोकांमध्ये कृष्णलीला. आता बसलेले आहेत कृष्णलीला ऐकायसाठी. आणि 2 श्लोकांमध्ये सांगितलं कृष्णाचा जन्म मथुरेत झाला, वृंदावनात लीला केल्या, आणि पूतना आणि वेगवेगळ्या राक्षसांचा त्यांनी उद्धार केला. अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला आणि भगवंत स्वधामी निघून गेले आणि शांत झाले सुखदेव गोस्वामी. आणि शांत झालेलं पाहून परीक्षित महाराजांना चिंता वाटली की बाबा माझ्यामुळे शांत झाले की काय. आणि त्यावेळी परीक्षित महाराज म्हटले नाही नाही, अजून सांगा, मला ऐकायची इच्छा आहे. स्वादू स्वादू पदे पदे, मी कंटाळलेलो नाही, मला भूक लागलेली नाही, मला तहान लागलेली नाही. एकदा तहान लागली एवढं मोठं कांड झालं आणि आता तहान लागलेली नाही. आता ऑलमोस्ट 3रा दिवस संपत आलेला होता. तिसरा आणि 4थ्या पासून मग जो दशमस्कंद भगवंतांचं मुखारविंद. आता 9व्या अध्यायामध्ये भगवंतांच्या कृष्ण लीला. त्यावेळी त्याने विचारलं की मला आता कृष्णांबद्दल ऐकायचं आहे डिटेल मध्ये, त्यासाठीच तर मी इथं आलो. कथितो वंश विस्तारो. आता तुम्ही सूर्यवंशाचा विस्तार केला. आता चंद्रवंशामध्ये जे आमच्या पांडवांना, आमच्या कुळाला त्यांनी रक्षा केली, अशा भगवंतांचं वर्णन मला ऐकायचं. कथितो वंश विस्तार, आणि वंशाच्या विस्ताराने वर्णन झालं. आणि मग 10व्या स्कंदातील प्रथम अध्याय कृष्णाचा अवतार येण्यामागचं कारण. ज्यावेळी पृथ्वी एका गायीचं स्वरूप धारण करून ब्रह्मदेवांजवळ गेली आणि रडू लागली, हे आसुरी प्रवृत्तीचे, धर्माचं पालन न करणारे राजे, त्यामुळे मला इतका त्रास होत आहे, माझं रक्षण करा. आणि ब्रह्माजी म्हणले मी पण काय करू शकत, मी सृष्टी तयार करू शकतो, पण पालन आणि त्याचं मेंटेनन्स माझ्याकडे नाही. मेंटेनन्स नारायणकडे. आणि त्या पृथ्वी, गाय रूपी पृथ्वीला घेऊन ब्रह्माजी अन्य देवी देवतांसोबत क्षीरसागराच्या तटावरती पोहोचलेले. आणि क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र. आपण एकच पाहतो मिठाचा, खारट पाण्याचा समुद्र. पण या ब्रह्मांडाच्या पलीकडे ब्रह्मांडामध्ये दुधाचा, आणि ते पण दूध 1 लिटर दुधात 5 लिटर पाणी घातलेलं ते दूध नाही, कंडेन्स मिल्क, म्हणजे अगदी आठवलेलं दूध. म्हणून त्याला म्हटलेलं आहे क्षीर. क्षीरसागर. क्षीर म्हणजे खीर नाही, क्षीर आठवलेलं. जसं आपण रबडी म्हणतो ना, बासुंदी नाही, रबडी कडक असं गाढ दूध. नंतर उसाच्या रसाचा समुद्र, मधाचा समुद्र, तुपाचा समुद्र, दारूचा समुद्र. दारूचा पण अनलिमिटेड दारू अवेलेबल आहे. तर अशा समुद्रामध्ये क्षीरसागर आहे. त्याच्या तटावरती ब्रह्माजी आणि सर्व देवी देवता पोचलेले आहेत. त्या ठिकाणी ब्रह्माजीने स्तुती केलेली आहे भगवंतांची पुरुष सूक्त प्रार्थनेने. जे ब्राह्मण दीक्षित भक्त अर्चावेंद्र सेवेमध्ये किंवा भगवंतांच्या षोडशोपचार अर्चनमध्ये उपयोग करणं आवश्यक आहे. दररोज जे षोडशोपचार पूजा आपण करतो, त्या प्रत्येक श्लोक झाल्यानंतर एक द्रव्य भगवंतांना अर्पण करणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी कंठस्थ करणं देखील आवश्यक आहे. सहस्रशीर्ष पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठः दशांगुलम्. 1 श्लोक झाल्यानंतर आचमन, 2रा श्लोक झाल्यानंतर अर्घ्य, 3रा श्लोक झाल्यानंतर पुनराचमनीय, 4था श्लोक झाल्यानंतर अभिषेक, 5वा श्लोक झाल्यानंतर वस्त्र, 6वा श्लोक झाल्यानंतर आभूषण. असे एक ती पुरुष सूक्ताची प्रार्थना जी यज्ञाच्या वगैरे आपण ब्राह्मणांकडून ऐकलं असेल. ती
पुरुष सूक्त प्रार्थना झाल्यानंतर हृदयामध्ये ब्रह्माजींनी दिव्य ज्ञान सांगितलं, मी आता लवकरच अवतार घेणार आहे, आपण सर्व देवी देवता माझ्या लीलेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही वृष्णी आणि यदू कुळामध्ये तुम्ही सर्वांनी जन्म घ्यावा. आणि भगवंत अवतार घेणार हे ऐकल्यानंतर सर्वांनी वेगळे वेगळे अवतार घेतले यदू वंशात आणि वृष्णी वंशामध्ये. आणि आता 8वा अवतार देवकीचा, भगवंत देवकीच्या गर्भामध्ये प्रकट झाले. आणि दुसरा अध्याय गर्भस्थ भगवंतांची स्तुती. देवी देवता आलेले आहेत भगवंतांना आठवण करून देण्यासाठी, तुम्ही सत्याचे आहात, विसरू नका. बाहेर आल्यावर पहिला मामालाच मारायचं, नाहीतर हॅपी बर्थडे म्हटला मामा तर अवघड होईल. आणि विसरू नका म्हणून सत्यम 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 ती प्रार्थना करून आठवण करून देण्यासाठी आलेले. आणि मग तिसरा अध्याय कृष्ण जन्म. आणि मग 6व्या अध्यायामध्ये पुतनेचा उद्धार, ज्या दिवशी भगवंत 6 दिवसाचे होते. छठी म्हणतात त्याला, छठी 6वा दिवस. आणि मग भगवंत हळूहळू हळू मोठे होऊ लागले, 100 दिवसाचे झाले. त्या दिवशी भगवंतांचं नामकरण वेदाचार्याने केलं. भगवंत 81 दिवसाचे होते ज्यावेळी शकासुर भंजन दिलाचे झाले. प्रत्येक कधी कोणतं झालं त्याचे वर्णन, दिवस आणि किती महिन्याचे भगवंत होते. भगवंत 5 वर्षापर्यंत वत्सपाल कृष्ण होते, वस्त्र चालवणार. मग कार्तिकच्या अष्टमीला गोपाष्टमी दिवशी वत्सपाल कृष्ण काय झाले, गोपाळ कृष्ण झाले. मग भगवंतांच्या वेगळ्या वेगळ्या लीला, गोवर्धन धारण इत्यादी सर्व लीला. मग त्यानंतर रासलीला, गोपिकांशी प्रेम, दैत्य संहार, गोवर्धन धारण. भगवंत 7 वर्षाचे गोवर्धन त्यांनी धारण केलं. आणि 11 वर्षाचे होते तेव्हा वृंदावन सोडून ते मथुरेला गेले. त्यानंतर रुक्मिणी हरण, रुक्मिणीचं हरण भगवंतांनी केलं. त्यावेळी भगवंतांची आयु 32 वर्ष होती. 32व्या वर्षी भगवंतांचा पहिला विवाह रुक्मिणी सोबत. आणि भगवंतांनी त्यानंतर 16,108 राण्या, प्रत्येक राणीला वेगळा महल, प्रत्येक महलामध्ये त्यांना 10 मुलं आणि एक मुलगी. करा कॅल्क्युलेट किती होते, 16,108 गुणिले 11, प्रत्येक घरामध्ये मुलं. इतका मोठा परिवार. इथं 2 बायका फजिती आहे काय. आणि आम्हाला रासलीला करायची. रासलीला का कृष्णाने रासलीला केली, आम्हाला पण रासलीला पण चालू झाली आहे या महिन्याच्या शेवटी. गरबा, दांडिया, रासलीला प्रत्येक महलामध्ये भगवंत वेगळं कार्य करत होते. एका ठिकाणी जर रुक्मिणी सोबत बोलतायत, तर दुसऱ्या ठिकाणी झोपलेले आहेत, तिसऱ्या सोबत मुलाबरोबर खेळत आहेत, 4थ्या ठिकाणी भोजन करत आहेत, 5व्या ठिकाणी कोणाशी आलेल्या लोकांना भेटत आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळं कार्य. ते कृष्ण 16,108 राण्यांचे द्वारकाधीश कृष्ण. त्यानंतर प्रेम, भक्ती आणि भगवंतांचं परब्रह्म श्रीकृष्णांचं स्वरूप. 11वा स्कंद श्रीकृष्णांचा अंतिम उपदेश. एक जो गीता भगवंतांनी सांगितली कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये, ती झाली भगवद्गीता. आणि 11व्या स्कंदामध्ये उद्धवांना भगवंतांनी ज्ञान दिलं, त्याचं नाव झालं उद्धव गीता. आणि त्या उद्धव गीतेमध्ये भगवंत स्पष्ट सांगतात, आचार्य माम निजामिया, जे आचार्य किंवा गुरुजन म्हणून जे येतात ते माझ्यापासून अभिन्न आहेत. जे गुरुजन आचार्य जे आहेत माझ्यापासून अभिन्न आहेत. ती प्रसिद्ध अशी उद्धव गीता संसारातील वैराग्य, आत्मज्ञान, भक्ती योग ची सखोल चर्चा आणि 24 गुरु. आठवते 24 गुरु सर्वांना, 24 गुरु ज्यांनी स्वीकारले अवधूत ब्राह्मणाने. मग त्याच्यामध्ये अजगर किंवा एक कन्या अवधूत ब्राह्मणाने 24 गुरु स्वीकारले. आणि ते 11व्या स्कंदामध्ये. आणि मग 12व्या स्कंदामध्ये कलियुगाचं लक्षण आणि भागवताचं महात्म्य. कलियुग कसा होणार त्याचं लक्षण सुखदेव गोस्वामी सांगतायत. त्या कलियुगातील अधपतन, नीतिमत्ता, श्रद्धा, आयु कमी होणे. तसं सुरुवातीला पण सांगितलेलं आहे, प्रायण अल्पायुषा सभ्या
कलौस्मिन् युगे जना मंदासु मंदमतयो मंद भाग्याही उपद्रिता. सुरुवात केला आणि शेवटी भविष्यवाणी, पुढील राजवंश आणि त्यांचे दुर्गुण, भविष्यात राजे कसे येतील, फक्त लोकांना कष्ट देणारे, लोकांकडून टॅक्स गोळा करणारे, स्वतःसाठी. मी ऐकलं ज्यावेळी बराक ओबामा राष्ट्रपती होते, द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स, आणि काळांतरानं जेव्हा ते रिटायर झाले किंवा त्या सेवेतून त्यांची निवृत्ती झाली, ते बाहेर एका कंपनीमध्ये कामाला जाऊ लागले बराक ओबामा, आणि तेही सायकल होते. इथं कुठल्या गावाचा सरपंच झाला तर त्याची पिढ्या बसून खाते. एक सरपंच जरी झाला तरी पिढ्या बसून, म्हणजे किती आपला अंतर आहे. आणि असे राजे, त्यांचं वर्णन. भागवताचे महात्म्य आणि श्रवण केल्यानं मोक्ष प्राप्ती. भागवताचं जे महात्म्य आहे त्याच महात्म्यामध्ये जो प्रसिद्ध असं वर्णन जे करण्यात आलेलं आहे. निम्नगानाम यथा गंगा, देवानाम अच्युतो यथा, वैष्णवानाम यथा शंभो, पुराणानाम इदं तथा. तर सर्वात नद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी गंगा, सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असणारे अच्युत भगवंत कृष्ण, वैष्णवांमध्ये श्रेष्ठ असलेले शिवजी, आणि पुराणांमध्ये श्रेष्ठ असलेले हे भागवत पुराण. आणि हे संपूर्ण वर्णन 7 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केलेले. तर तो 7वा दिवस जो आजचा आहे, तर त्या 7व्या दिवशी आपण काय करावं हे वर्णन देखील त्याच ठिकाणी केलेलं आहे. प्रौष्ठपद्याम पौर्णमास्याम देव सिंहासनमितं ददाति यो भागवतम यान्तिं परमां गतिं. एका सोन्याच्या सिंहासनावरती, लाकडाच्या टेबलवरती नाही सांगितलं, आपल्याला नाही आहे सोन्याचं सिंहासन, पण सोन्याच्या सिंहासनावरती भागवताला आरूढ करून त्यांची स्थापना करून आरती करणं. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी जर कोणी श्रीमद भागवताला सुवर्ण सिंहासनावरती बसवून किंवा भेट दिले तर त्याला भगवंतांच्या दिव्य धामाची प्राप्ती निश्चित होईल. तर आज अगदी विशेष दिवस आहे. कोणाला जर भगवत दान करायचं आहे किंवा घ्यायचं आहे, असा विशेष दिवस पुन्हा येणे नाही 1 वर्षानंतर. मग तो वर्षीपर्यंत आपण ऐकणे त्याची पण गॅरंटी, कारण का वर्षाचे काय 7 दिवसातच आहे सगळं, सोमवार ते रविवार, सगळ्यांकडे 7 दिवसच आहे, 8 नाही. पण वर्ष आणि महिना आपल्याला माहित नाही, अंतर एवढंच आहे. तर हा भागवत तात्पर्यामध्ये लिहिलेला आहे, श्रीमद भागवतला सुवर्ण सिंहासनावरती बसवावे, कारण ते सर्व साहित्य आणि ज्ञानाचा राजा आहे. भाद्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साहित्याच्या या राजाशी तुलना केलेला सूर्य सिंह नक्षत्रात असतो आणि राजेशाही सिंहासनावर उभा असल्यासारखा दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य सिंह राशीत उंचावलेला असल्याचे म्हटले जाते. अशा प्रकारे कोणीही निर्भयपणे श्रीमद भागवत सर्वोच्च दिव्य ग्रंथाची पूजा करू शकतो. आणि म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी भागवताची पूजा करणं आवश्यक आहे. तर या भागवताचे इतका पण ऐकलं, पहिल्या स्कंदापासून 13व्या स्कंदापर्यंत 12 स्कंदापर्यंत 13वा अध्याय, आणि सगळ्यात शेवटचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की जो नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. याचा सार जर म्हटला तर नाम संकीर्तन, भगवंतांच्या नावाचं कीर्तन करून आपण या भागवताची आराधना करू शकतो. मग जर नाम संकीर्तन जर इतकं महत्वाचं असेल तर मग प्रश्न पडू शकतो की भागवत अध्ययन करायची काय गरज आहे. एवढं सगळं केल्यानंतर जर कळालं की बाबा नाम संकीर्तन आहे, तर त्याच्यासाठी श्रील प्रभुपाद भागवताच्या सुरुवातीलाच वर्णन करत आहेत. जर 3रा जो स्कंद आहे, क्षमा करा 3रा अध्याय आणि श्लोक संख्या 44 आहे. तर या श्लोक संख्या 44 1.3.44 1.3.44 अवतारी कृष्ण. तर तात्पर्याचा हा शेवटचा भाग आहे आणि अध्यायाचा पण शेवटचा श्लोक आहे. तर या ठिकाणी का आपण भागवत ऐकलं पाहिजे किंवा का भागवत अध्ययन केलं
केलं पाहिजे याचं एक प्रभुपाद रहस्य उलगड करून सांगत आहेत. योग्य भागवताचे ज्ञान मिळवण्याची वास्तविक प्रक्रिया योग्य अशा अधिकारी व्यक्तीकडून एकाग्रतेने भागवताचे श्रवण केल्यानेच कोणीही भागवताच्या प्रत्येक पृष्ठात भगवान श्रीकृष्णाची उपस्थिती अनुभवू शकतो. येथे भागवत जाणण्याचे रहस्य सांगितलेले आहे. ज्याचे मन शुद्ध नाही तो एकाग्रतेने भागवत श्रवण करू शकत नाही. जो आपल्या कृतीने शुद्ध नाही तो मनानेही शुद्ध असू शकत नाही. जो खाण्यापिण्यात झोपण्यात संग्रहात मैथुनात शुद्ध नाही त्याचे कृत्यही शुद्ध असू शकत नाही. काही कारण असले तरी भागवताचे योग्य व्यक्तीकडून श्रवण केले तर प्रारंभापासूनच कोणालाही भागवताच्या पृष्ठा म्हणजे प्रत्येक पानामध्ये भगवान श्रीकृष्णांचे साक्षात दर्शन होऊ शकते हे निश्चित आहे. He can see Krishna in the every page of Srimad Bhagavatam. प्रभुपाद इंग्लिश मध्ये लिहितात की तो भगवंतांचं दर्शन या भागवताच्या प्रत्येक पानावरती करू शकतो जर आपण अध्ययनाने व्यवस्थित जर ऐकलं तर. आणि असं भागवत आपल्याला या आजच्या पवित्र दिवशी प्राप्त झालं म्हणजे किती महत्वाचा दिवस असेल आपल्यासाठी. त्या भागवतामुळेच तर आपल्याला कृष्ण जन्म, राम जन्म, नरसिंह जन्म हे सगळे उत्सव आपण करतो. याच भागवतामध्ये आपल्याला कळालं की भाद्रपद महिन्याच्या अष्टमीला भगवंतांनी अवतार घेतला. आपला तो श्रावण आहे कारण आपलं कॅलेंडर 15 दिवस लेट चालतं अमावस्येपर्यंत. अमावस्येला आपला महिना बदलतो महाराष्ट्रात, अमावस्या अंत. पण उत्तर भारतामध्ये पौर्णिमा अंत्य महिना बदलल्यामुळे 15 दिवस ते पुढे येतात. आणि म्हणून शुद्धदेव गोस्वामी लिहित आहेत भाद्रपद महिन्याच्या श्रावण नक्षत्र रोहिणी नक्षत्राच्या अष्टमी तिथीला बुधवारच्या मध्यरात्री भगवंतांनी अवतार घेतला. कुठं माहिती मिळाली? भागवतामध्ये. आणि ते भागवत प्राप्त झालेला आजचा दिवस म्हणजे किती आपल्या भक्तांसाठी, भागवत भक्तांसाठी किती महत्वाचा आपल्याला हा दिवस आहे. तर ज्यांच्या घरी भागवतम नाही आहे निश्चित आज आपण भागवतम घ्या. जर कुणाला गिफ्ट द्यायचं असेल, आता काही दिवसानंतर दिवाळीपासून लग्न होते किंवा मंगलिक कार्य प्रारंभ होतील. आता तर 15 दिवस होणार नाही पितृपक्षामध्ये, पण जर तेव्हाही आपण भागवत आपण देऊ शकतो. तर दान देण्यासाठी आज भागवत घेऊन त्याची पूजा आपण करून जर दान दिलं तर निश्चित आपल्याला भगवंतांच्या नामाची प्राप्ती आहे. सरळ आणि सोपा मार्ग, शॉर्टकट. भागवतम घ्या, सोन्याच्या सिंहासनावर पूजा करा आणि दान किंवा गिफ्ट द्या. तर त्यांच्या वाटत असेल की आमच्या घरी तर आहे मग गिफ्ट द्या, दान द्या. दान द्या किंवा कुणाला तरी उपहार म्हणून द्या, पण आजच्या दिवशी भागवत घेणं आवश्यक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद